मराठा समाजाबरोबर आम्ही राहतो, मराठा समाज आमच्याबरोबर राहतो. त्यामुळं असं बोलणं किंवा असं करणं हे काय योग्य नाही. कारण काय होतं, ग्रामीण भागात मराठा असेल किंवा बाकीच्या इतर जातीचे लोक असतील, आम्ही सगळे गुण्यागोविंदांना नांदतो ना. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात मराठा किंवा इतर जाती धर्मात वाद निर्माण करणं काय योग्य नाही. कुणी नेते असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, हा त्यांनी सरकारी पातळीवरती हा निर्णय हाताळला पाहिजे. खरं तर त्यांची प्राथमिक जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी शांततेचं आवाहन केलं पाहिजे. वेगवेगळ्या जाती धर्माच्या सर्वच नेत्यांनी सुद्धा आपापल्या जाती धर्माचे सांगितलं पाहिजे की हे भांडण न्यायप्रविष्ट आहे. कुणीच समाजामध्ये एक दूषित वातावरण असेल वक्तव्य करू नये असं आपापल्या सगळ्याच नेत्यांनी सर्व आपापल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं पाहिजे. कुठल्याही राजकीय नेत्यांनी स्टेजवर येऊन असं वक्तव्य करू नये आणि त्यांनी अशा काही चुकीच्या सूचना देऊ नयेत. आता नाभिक समाजासाठी जी काही सूचना भुजबळ साहेबांनी काल दिली, अक्षरशः आज ते कॅबिनेट मंत्री होते एके काळ, त्यांनी चांगले चांगले कारभार राज्याचे भोगलेले आहेत. मग तुम्ही असं चुकीचं लहान बालिश वक्तव्य करणं चुकीचं नाही का? आणि हे राजकीय पुढारी सगळे एकच असतात, परंतु सर्वसामान्य माणसं जनतेंना येडं करून हे जातीमध्ये वैर निर्माण करतात. आणि सगळे आम्ही सर्व धर्माची एकमेकांना गुणी गोविंदना असतो. ही कुठंतरी राजकीय लोकांनी थांबवावी. आणि मी राहुल शिंदे आणि आज आपण आहोत नीरा येथे. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक नेते एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. काही नेते आरक्षण पाहिजे म्हणतात तर काही आरक्षण नको म्हणून त्याला विरोध करताना पाहायला मिळत आहेत. मात्र असं जरी होत असलं तरी या नेत्यांकडून जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जातींना चिथवण्याचं काम हे नेत्यांकडून केलं जाते आणि काही लोक सरकारमधले आहेत, काही सरकारच्या बाहेरचे आहेत. मात्र या समाजातील लोकांना किंवा जे तळागाळात राहत आहेत, गावागावात राहत आहेत, गावागावात एकत्र नांदत आहेत, त्या लोकांना याबद्दल काय वाटते, त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत, ते काय म्हणतात हे आत्ता आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर आता जर तुम्ही पाहिलं तर नीरा येथील काही समाजातील लोक आहेत. सकाळ सकाळी ते एकमेकाला भेटत असतात, एकमेकाशी गप्पा मारत असतात, चहा पाणी करत असतात आणि नंतर आपल्या कामाला लागत असतात. काय सांगाल तुम्ही परवा 2-3 दिवसामध्ये जो प्रकार घडलेला आहे, जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न या सरकारच्याच मंत्र्यांच्या वतीनं केला जातो किंवा सरकारमधील काही लोकांच्या वतीनं केलं जातं. तुम्हाला माहिती असेल की काही लोकांनी म्हटलं होतं की बाबा नाभिक समाजानं मराठा समाजाची दाढीच करू नये किंवा काहीच करू नये असं सुद्धा होतं. तुमचा इथं व्यवसाय आहे, तुम्हाला काय अनुभव आहे, तुम्ही काय सांगाल? कसं आहे माहिती का, काल परवा कोणतरी नेते म्हणाले की बाबा नाभिक समाजाने मराठा समाजाची केस दाढी करायची नाही. पण आमचा व्यवसाय आहे, आम्हाला काय कुठल्या जातीचा धर्माचा ह्याचा काय संबंध येत नाही नाही का. म्हणजे आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व जाती धर्माचे एकत्र नांदतो नाही का. मराठा समाजाबरोबर आम्ही राहतो, मराठा समाज आमच्याबरोबर राहतो. त्यामुळं असं बोलणं किंवा असं करणं हे काय योग्य नाही. कारण काय होतं, ग्रामीण भागात मराठा असेल किंवा बाकीच्या इतर जातीचे लोक असतील, आम्ही सगळे गुण्यागोविंदांना नांदतो ना. त्यामुळं असं बोलणं किंवा असंही काय करणं ह्याच्यामुळं काय होईल, ग्रामीण भागात जाती तेढ निर्माण होईल, याच्यातनं काहीतरी चुकीचा हे होण्याचा संभव राहतो. त्यामुळं असं करणं आमच्या तरी नाभिक समाजाच्या मते योग्य नाही. अशा नेत्यांना तुम्ही काय सांगाल? अशा नेत्यांना आम्ही सांगू शकतो की बाबा आरक्षणाचा विषय हा सरकारी अखत्यारीतला राहतो. हा काय कुठल्या जाती धर्माच्या लोकांशी काय निगडीत नाही. हा सरकारने कसा हाताळायचा हा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. उगाच ग्रामीण भागात किंवा शहरी भागात मराठा किंवा इतर जाती धर्मात वाद निर्माण करणं काय योग्य नाही. कुणी नेते असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, हा त्यांनी सरकारी पातळीवरती हा निर्णय हाताळला पाहिजे. ग्रामीण भागात किंवा कुठल्या जाती ह्याच्यामार्फत काही विपरीत घडू नये याचा त्यांनी काळजी घ्यावी. सरकारी पातळीवर हा प्रश्न हाताळावा, ग्रामीण भागातील लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं कोणीही वागू नये असं ते म्हणत आहेत. आपल्याबरोबर माळी समाजातील काही तरुण आहेत. काय सांगाल, हा जो सध्याचा विषय चाललेला आहे, जातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे, तर राजकीय नेत्यांची जी वक्तव्य आहेत ही तुम्हाला कशी वाटतात? नमस्कार. काय होतं, शाहू फुले यांचा हा महाराष्ट्र असं केवळ बऱ्याच ठिकाणी शब्दामध्ये दिसत आहे, परंतु केवळ एका नेत्याची किंवा एका मंत्रिमंडळातील नेत्यांची प्रतिक्रियाकडं लक्ष देऊन आपल्याला चालणार नाही. काय होतं, ॲक्शन आली की रिॲक्शन येणार. नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. राजकीय मंडळींच्या वक्तव्यावर स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकाशी तणाव ठेवणं ही कुठंतरी महाराष्ट्र अधोगतीला न्यायचं लक्षण आहे. काही गोष्टी, काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत, काही संविधानिक आहेत. आणि माझी विनंती तमाम महाराष्ट्रातील माझ्या सहकाऱ्यांना आणि कुठल्या जात धर्माचं नाही, सर्व जात धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना माझी विनंती, कुणीच वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांच्या एखाद्या वक्तव्याला भडकवून
आपल्या स्थानिक पातळीवर एकमेकांशी मनं दूषित न करता वैरत्व न आणता ज्या पद्धतीनं आमचे मित्र बोलले हे गुन्हे गोविंदाने आम्ही नाचतो. आम्ही सगळेजण एक 8-10 जण दररोज एकत्र इथं असतो, सकाळी चहा घेतो आणि नंतर आपापल्या दिनक्रमाला निघून जातो. न्यायप्रविष्ट बाबी सर्वांनीच संविधानावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही भावना कोणाचीच नाही आहे, मिळावं ही माझी पण प्रामाणिक इच्छा आहे. परंतु कुठल्याच समाजावर ते आरक्षण देत असताना अन्याय होऊ नये ही भूमिका आहे. मराठा समाजामध्ये सुद्धा काही माझे सहकारी मित्र त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे, आवश्यकता आहे, ते त्यांना मिळलं पाहिजे. परंतु सरकारनं एक स्पष्ट भूमिका घ्यावी की ते आरक्षण मराठा बांधवांना देत असताना इतर समाज OBC बांधव माझे असतील, SC ST बांधव असतील, त्यांच्याही हक्काला, अधिकाराला किंवा आरक्षणाला कुठे धक्का लागला नाही पाहिजे ही काळजी निश्चित सरकारने 100% घेतली पाहिजे आणि ती घ्यावी. आणि महत्त्वाचा मुद्दा माझ्या तरुण बांधवांनी जे आत्ता निरे गावापुरतं जरी मर्यादित बोललं तरी गेल्या 20-25 वर्षे मी निरेमध्ये वास्तव्य करतो. आजपर्यंत कधीच निरेत जाती व्यवस्थेमध्ये तणाव दिसला नाही. इथून पुढे सुद्धा तो दिसू नये एवढी विनंती या माध्यमातून मी करणार आहे. जातीमध्ये तणाव निर्माण होण्यासाठी काही सरकारमधीलच नेते मंडळी प्रयत्न करत आहेत, सरकारही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं दिसतंय. तर मग अशा वेळेस सरकारनं त्या लोकांना काय सांगायला पाहिजे? सरकार कुठं त्याचं कर्तव्य पार पाडण्यात कमी पडतंय का? आता बऱ्याचदा ह्याच्यामध्ये असं होतं, जो तो नेता आपापली भूमिका मांडतो, ती मांडत असताना जी मी मग अशी जी पद्धतीने बोललो ॲक्शन आली की रिॲक्शन येणार. त्यामुळं सुरुवातच कुणी अशी करू नये की वैयक्तिक कुणाशी मतभेद नाही आहेत, समजून घ्यायचा प्रयत्न करा. वैयक्तिक कुणाचं भांडण नाही आहे. जे नेत्याने आता आपापलं जातीच्यासाठी मला पाहिजे असं करायच्या भांडायचं तर न्यायव्यवस्थेची भांडावं, तिथं आपला अधिकार काय, आपले हक्क काय, कायदा काय सांगतो ह्या दृष्टीने भांडावं. वैयक्तिक कुणाशी भांडू नये, वैयक्तिक टीका टिप्पणी कुणावरच करू नये किंवा तिथं वेळ घालवून आरक्षण मिळणार नाही आहे. त्यासाठी न्यायव्यवस्थेचं दार उघडावं. आणि कायदे तज्ज्ञांना माझी विनंती, आज खरी परीक्षा तुमची आहे, जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांना माझी विनंती, तुम्ही मीडियाच्या समोर या, सत्यता काय ती जनतेसमोर आणा. ज्यांना कायद्यातली माहिती नाही अशा लोकांनी कृपया वक्तव्य टाळावेत. कायद्याचा अभ्यास नाही आहे, संविधानाचा अभ्यास नाही आहे. आता मी जर माझा तो दोन्हीचा अभ्यास नसेल तर मी त्याच्यावर मीडियासमोर यायचं आणि काय पण बेताल वक्तव्य करायचं आणि जे सगळं अतिशय स्वच्छ सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्यात काहीतरी मिठाचा खडा किंवा दूषित करायचं आणि वेगवेगळ्या जाती धर्मात वेगवेगळे काही तणाव निर्माण करायचे, धनगर समाजाबद्दल काहीतरी वेगळं वक्तव्य करायचं, त्यांच्या नेत्यांनी मग ह्याबद्दल बोलायचं, मराठा समाजातल्या एखाद्या नेत्याबद्दल काहीतरी बोलायचं. आणि आपण बघतोय मीडियाच्या माध्यमातून शिवीगाळ चालू आहे, कुणी कुणाला फोन करतं आहे, अरेतुरीची भाषा करतं आहे. ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्थान आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पक्ष हा विषय 2 मिनिट सोडून द्या, त्यांना त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असला पाहिजे. हे माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री, हे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नागरिकांच्या मनात नेत्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे. नेत्यांच्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये आदरच आहे, पण ज्यांच्याबद्दल आदर करायचा ते काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्री बोलत नाहीत, उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. अगदी दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तर या चाललेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा जातीय तणावावर एक शब्दसुद्धा काढत नाहीत. गृहमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते सुद्धा एक शब्दही काढत नाही. मग अशा वेळेस तुम्ही नेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्याल काय? आता काल मुख्यमंत्र्यांची मला वाटतं लग्नामध्ये कोल्हापूरला का कुठेतरी काल एका लग्नाच्या कार्यक्रमाला हे आले होते. शंभूराजेंच्या मुलाच्या काल लग्नात मुख्यमंत्र्यांनी बाईट दिली की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे देत असताना OBC समाजावर पण कुठं अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेतो, असं काल त्यांचं वक्तव्य आहेत. त्यांना ज्या वेळी जशी परिस्थिती दिसेल त्यावेळी ते त्यांची आपली भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षणावर त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असं मुख्यमंत्र्यांनी घोषितच केलं होतं, त्याच्याबद्दल काय वाद नाही. अजून त्यांनी काय वेगळं म्हणतील तर ते जाऊ द्या मरू. परंतु जे वाद चाललेले आहेत आणि जे जातीमध्ये वाद लावला जातोय त्याच्यावर कोणताही राजकीय नेता जो मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ह्या लोकांनी बोललं पाहिजे, तेच बोलत नाहीत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर त्यांची प्राथमिक जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी शांततेचं आवाहन केलं पाहिजे. वेगवेगळ्या जाती धर्माच्या सर्वच नेत्यांनी सुद्धा आपापल्या जाती धर्माचे सांगितलं पाहिजे की हे भांडण न्यायप्रविष्ट आहे. कुणीच समाजामध्ये एक दूषित वातावरण असेल वक्तव्य करू नये असं आपापल्या सगळ्याच नेत्यांनी सर्व आपापल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं पाहिजे. परंतु जसं मीडियाच्या माध्यमातून बघतो, परवासुद्धा आदरणीय अजितदादा पवारसाहेब बोलले की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही आहे, परंतु काम करत असताना आम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा लागतो. त्यांच्या पद्धतीनं ज्या वेळी कार्यक्रमातून ते बोलत असतात, फक्त बऱ्याचदा आपण काय त्याच्याकडं लक्ष देत नाही, पण त्यांच्या हेतू काय आहे ते आपल्या लक्षात येतो लगेच. त्यांचंसुद्धा म्हणणं नाही आहे की वाद व्हावं वगैरे. तर ते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय दादा
ह्यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी बाईटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही आमचं काम करतो आहे, तुम्ही सहकार्य करा, आपण ते केलं पाहिजे. बरोबर आहे की याचं म्हणणं असं आहे की यांचं की आम्ही आमचं काम करतो असं राजकीय नेते म्हणतात, तुम्ही सहकार्य करा असं म्हणतात. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो वादविवाद निर्माण झालेला आहे याबद्दल मराठा तरुणांना काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, हे जे आरक्षण सध्या वाद सुरू आहे आरक्षणावरून किंवा जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय म्हणाल तुम्ही? प्रथमतः राहुलजी शिंदेंचं मी अभिनंदन करील की जातीत तेढ निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही एक बाईट घेतली आणि सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित आणली, त्याच्याबद्दल मी पहिलं तुमचं अभिनंदन करतो साहेब. परंतु हा जो महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन ह्या स्वराज्याची लढाई लढलेली आहेत. त्याच्यामुळे या लढाईत सगळ्यांचा अधिकार हक्क समान आहे. ह्या जातीचा हा ॲक्सिडेंट आहे आपला, आपण ह्या जातीत जन्माला आलो. मी मराठा कुटुंबात जन्माला आलो, हा मी ॲक्सिडेंट आहे हा माझा. परंतु मानवता म्हणून जर मी पाहिलं, कारण महाराष्ट्र ही संस्कार संस्कृतीनी आणि साधू संतांची भूमी आहे साहेब, आणि ह्या भूमीमध्ये मानवता हीच एक जात आहे. परंतु आरक्षणासंदर्भात जो तेढ निर्माण केला जातो आहे जाती आहेत, खऱ्या अर्थाने मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कुठल्याही राजकीय नेत्यांनी स्टेजवर येऊन असं वक्तव्य करू नये आणि त्यांनी अशा काही चुकीच्या सूचना देऊ नयेत. आता नाभिक समाजासाठी जी काही सूचना भुजबळ साहेबांनी काल दिली, अक्षरशः आज ते कॅबिनेट मंत्री होते एके काळ, त्यांनी चांगले कारभार राज्याचे भोगलेले आहेत. मग तुम्ही असं चुकीचं लहान बालिश वक्तव्य करणं चुकीचं नाही का? त्यात जर नाभिक समाजाने आम्हाला मराठा समाजाला केस किंवा दाढी करण्यास बंदी घातली तर साहेब आम्ही जायचं कुठं? त्यांचं पोटसुद्धा आमच्या अवलंबून आहे आणि आम्ही त्यांच्या ताटात रोज जेवायला आहे ना. म्हणजे आमच्या एकमेकात तेढ निर्माण नव्हता, पण तुम्ही कुठंतरी विष पेरताय कानात कोणाच्या तरी. परंतु हे विष आम्ही पेरणार नाही, कारण हा महाराष्ट्र सर्व जाती धर्माला मानणारा आणि प्रेम करणारा आहे. बरोबर आहे की महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होणार नाही. सर्व जाती धर्माचे लोक एका गुण्यागोविंदाने एका छताखाली नांदतात असं त्यांनी म्हटलं आहे. तुम्हीसुद्धा पाहतात की कशा पद्धतीनं या राज्यामध्ये जे जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, एकमेकावर चिखलफेक केली जाते. तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारची जी चिखलफेक आहे ती थांबायला पाहिजे का? पहिलं तुमचं अभिनंदन करतो आम्ही ग्रामीण भागामध्ये असताना एकमेकांनी एका भावासारखे गुणगोविंदानं राहतो. हे जे काय चाललेले आहे हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. आरक्षण हा सगळ्यांना मिळावी ही आमची मनापासून भूमिका आहे, पण तू चुकीचं मेसेज तयार करून आणि लहान मुलांसारखं बोलणे म्हणजे हे चुकीचं आहे. आणि हे राजकीय पुढारी सगळे एकच असतात, परंतु सर्वसामान्य जनतेंना येडं करून हे जातीमध्ये वैर निर्माण करतात. आणि सगळे आम्ही सर्व धर्माची एकमेकांना गुणगोविंदानं असतो. हे कुठंतरी राजकीय लोकांनी थांबवावी आणि कायद्यांनी जे काय असेल ते आरक्षण मिळतं आहे सगळ्यांना, हे चुकीचं मेसेज निर्माण होऊ नये. बरोबर आहे की आत्ताच यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की राजकीय नेते हे वर सगळे एक असतात, मात्र सर्वसामान्य जे लोक आहेत, सर्वसामान्य जे मतदार आहेत किंवा नागरिक आहेत, यांना यांच्या हितासाठी ते कुठंतरी कुणाच्या तरी दावणीला बांधतायत आणि जातीमध्ये तेढ निर्माण करतायत. उद्या जर एक वेळ आली अशी तर हे सगळेच नेते मंडळी पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि असं म्हणतील की आमचे जे वाद होते ते आता मिटलेले आहेत आणि आता आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत समाजाच्या हितासाठी. मात्र असं म्हणत असताना इथं मात्र समाज कुठंतरी दुभंगलेला जाईल आणि मग तुम्ही एकत्र आला तर त्याचा काय उपयोग होणार, असाही प्रश्न निर्माण होतो.